इथं बसलेल्या सर्व भीमसैनिकाला माझा क्रांतिकारी जय भीम असेल. आपण बाबासाहेबांचा एक मोठा जयघोष करून त्यानंतर अमरनाथाचा कार्यक्रम चालू करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीमा कोरेगाव स्तंभाचा, भीमा कोरेगाव स्तंभाचा. लोकनेते राहुल भाऊ डंबाळे तुम आगे बढ़ो, लोकनेते राहुल भाऊ डंबाळे तुम आगे बढ़ो, सुवर्णाताई तुम आगे बढ़ो. आज और ये लोकनेता राहुल डंबाळे जिसने दिमाग में कभी किसी को लिया ना, तर मी तुम्हाला एक सांगू शकतो यांना राहुल डंबाळे म्हणतात. आणि डंबाळे म्हणायला खूप टाइम लागतो बरं का. हलवान त्या वॉचमॅनला त्या बांग्याला सांगा तुझ्यापर्यंत आवाज येत असेल तर आतापर्यंत आम्ही संविधानाच्या कायद्यानुसार वागत आलो, पण आम्ही जर आमच्या अवगतीवर आलो आणि डंबाळे साहेबांनी जर आदेश दिला जरा भिडारे तर तोही भिंडवला आमच्याकडे तयार असतो. हे यमपेड्या तडीपाड्या भाईगिरी गुन्हेगारी सगळे करून इथपर्यंत आलोय. समाजासाठी झटून समिती तुम्हाला 2018 पासून सांगतोय या दोन दाम्पत्यांनी जे काम केलं, जसं महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले होते त्या अनुषंगाने त्यांच्याच पावलावर पाऊल देत आज समाजासाठी इथं झटणाऱ्या जे राहुल डंबाळे साहेब यांनी अनेक भीमा कोरेगावमध्ये केसेस झाल्या कार्यकर्त्यावरचे सर्व केसेस गुन्हे वापस घेण्याचं काम केलं. वारंवार त्यावेळेचे सीएम असतील, गृहमंत्री असतील, सीपी साहेब असतील यांच्यासोबत वारंवार चर्चा करून संपूर्ण गुन्हे दाखल वापस घेतले, गुन्हे वापस घ्यायला सांगितले. ज्यांना त्रास होता त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं आणि प्रामाणिक मेहनत करत इथपर्यंत आलेले आहेत. त्याच्यामुळे जर करतो तर माताजी सुद्धा आहेत, त्या माझ्या आई आहेत. आमचा सर्व परिवारच चळवळीमध्ये काम करतो आणि बंदेजींची मुख्य भूमिका अशी आहे की मावसाळा एक मोठं त्यांनी एक हे काय म्हणतो आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांची हस्ती कलश. तर आपण पुढच्या वर्षी 100% हॉस्पिटल आणू आणि लोकांना दर्शन घेता येईल अशी व्यवस्था 100% करू. जय आपल्याला उस्कवायचं आहे, आपण उस्कवू नका. बाबासाहेब काय सांगतायत की आपल्याला त्यांना बुद्धीने, ज्ञानाने, वेळ प्रसंगी कायद्याने आमच्यासारखे जे वकील मंडळी चळवळीमध्ये काम करतात त्या वकिलांकडे जावा, वकिली कायदेशीर मार्गाने त्यांचा बंदोबस्त करायचा प्रयत्न करा. परंतु सोशल मीडियामध्ये शिवीगाळ, सुराळ भाषेचा प्रति द्या अशी कृपा करू नये कोणी. कारण हा बाबासाहेबांचा विचार आहे. बाबासाहेबांच्या याच्यामध्ये कधी एक साधा दगड खडक देखील बाबासाहेबांनी हातात घेतलं नाही. एवढी मोठी क्रांती बाबासाहेबांनी केलेली आहे. मागच्या वेळेस जर ताईंनी जे काही, मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही आणि नाव घेण्यामध्ये ताई त्या नाव एवढी लायकी पण त्यांची नाहीये. ज्या बाईचं नाव घेतलं त्या नाव घेतलं त्याची लायकी पण नाहीये. बाबासाहेबांच्या विषयी बोलण्याची लायकी पण नाहीये. की जी बाई मला सांगायला पण फार लाज वाटते, मनामध्ये राग पण येतोय की जगात बलात्कार करणारा पहिला जर कोणी माणूस असेल तर बाबासाहेब आंबेडकर अशी पोस्ट करणारी बाई आहे. त्या बाईचं नाव घ्यायचं लायकी आहे का त्या बाईची? अशी घाणेरडी वृत्ती आहे की जी वृत्ती आपल्याला उस्कवू पाहते. तर मी सर्वांना इथे सांगू इच्छितो आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे, परंतु कायदेशीर मार्गाने दिलं पाहिजे. असं जर कोणी पोस्ट केले की जवळच्या पोलीस स्टेशनला जायचं आहे, साधे कार्य करायचं आहे. ताई असतील, राहुलदादा असतील, कार्यकर्ते असतील, आमच्या सगळे वकील असतील, त्यांच्याकडे जायचं आहे. त्यांच्या कायदेशीर वाचावर उत्तर घेता. तरी या प्रसंगी याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. मला 2 मिनिटं संधी दिली. या प्रसंगी ताईला एक आश्वासन देऊ शकतो, इथून पुढे किंवा आजपासूनच आमची जेवढी काही वकील मंडळी, तोडीत काम करणारी मंडळी आहेत, या कुठल्याही कार्यकर्त्यावर असेल चुकीच्या पद्धतीने अन्याय होत असेल. इथं बसलेल्या सर्व भीमसैनिकाला माझा क्रांतिकारी जय भीम असेल. आपण बाबासाहेबांचा एक मोठा जयघोष करून त्यानंतर अमरनाथाचा कार्यक्रम चालू करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर